नमस्कार दोस्तों, अंधविश्वास का सच इस चैनल पर आप सभी का स्वागत है। मैं वैकुंठ स्मशान भूमि में हूँ। वैकुंठ सेवाधारी परिवार अनेक वर्षों से यहाँ पर सेवा देता है। आज इतवार है, उनसे बातचीत करता हूँ, वो क्या करते हैं यह भी पूछता हूँ। यहाँ लिखा है, स्मशान तेरा हिसाब बड़ा ही नेक है। तेरे यहाँ अमीर हो या गरीब, सबका बिस्तर एक है। बिस्तर 6 है उधर, वो बिस्तर सबका, सभी को वहीं पर अंतिम संस्कार दिया जाता है। पुण्याला कुणीकडे कोणाला बातमी आली म्हणे दवायला म्हटलं हो बातमी आली म्हटलं पण दुसरा लागत नव्हता मूर्ख लोक काय काय सकाळ दिवस ते घेऊन राहिले मूर्ख माणसाला माणसं मारून राहिले। ये है वो वैकुंठ सेवाधारी परिवार के सदस्य हर इतवार को आते हैं। बहुत से नहीं आते हैं क्योंकि वो इसलिए नहीं आते कि आउट ऑफ स्टेशन रहते होंगे बेचारे, इसलिए नहीं आ पाते हैं। उनसे भी हमारा निवेदन है कि उन्होंने भी आना चाहिए और सभी लोगों का हौसला बढ़ाना चाहिए, क्योंकि एक न एक दिन तो यहाँ पर आना ही पड़ेगा। बच के कोई भी कहीं भी नहीं जा सकता है दोस्तों। सही बात है। तो मैं अभी व्यवहार सर से पूछता हूँ कि वो 3 साल से आप लोग यहाँ पर आ रहे हो, ऐसा मैंने सुना है, तो आपको कैसा लगता है यहाँ पे आकर? व्यवहार सर, पहा, मोठ्या आवाज। माणूस जन्माला येतो त्याचप्रमाणे सर्व पशु पक्षी या सृष्टीमध्ये जन्माला येतो। आता जन्माला आल्यानंतर मृत्यू हा अटळ असतो। म्हणजे जन्म आणि मृत्यू यामधील जो अवकाश आहे, जी स्पेस आहे, त्या स्पेसमध्ये आपल्याला हे जीवन जगावं लागतं। मग आता हे जीवन जगताना आपण आनंदानं जगायचं की दुःखानं जगायचं, हसत जगायचं की रडत जगायचं, स्वतःसाठी जगायचं की इतरासाठी जगायचं, तर हा प्रत्येक माणसाच्या स्वभावाचा तो स्थायी भाव असतो, आपण कसं जगायचं। आणि जेव्हा माणूस, घरातील व्यक्ती, स्वकीयजन, मित्र जेव्हा त्याचा मृत्यू होतो, तेव्हा मग आपण त्याच्या आठवणी सांगतो की अरे कालच भेटला, बोलून गेला। परंतु आपल्याला जर आपण शोध घेतला तर जन्म आणि मृत्यू यातील अंतर जे आहे ते केवळ फक्त एका श्वासाचं अंतर आहे। बहिणाबाईची एक सुंदर कविता आहे, ती मृत्यूविषयी म्हणते की आला सास गेला सास जीवना तुझं रे तंतर, आला सास गेला सास जीवना तुझं रे तंतर, जगण्या मरण्याचं एका सासाचं अंतर। केवळ एक सास, एक श्वास यामध्ये जर खंड पडला तर जीवनाशी माणसाची फारकत होते आणि मृत्यूला त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना शरण जावं लागते। आणि त्यानंतर ही जी स्मशानभूमी आहे हे आपलं शेवटचं घर असते। आणि या ठिकाणी आल्यानंतर सगळ्यांना आनंद तर मिळतोच, परंतु जीवनाचं खरं तथ्य जे आहे, जे मर्म जे आहे ते समजते आणि माणूस विरक्ती भावाने जगू शकते। जो संसारामध्ये सगळं जे काही आहे ते निष्फळ आहे, ते व्यर्थ आहे। म्हणून जो काही काळ आपल्याला भेटतो आहे, जे काही जीवन भेटतो आहे, तर ते मौज मजेनं आणि सेवेनं, कारण सेवाभाव हा जगातील सगळ्यात सुंदर भाव आहे। आणि याच भावनेनं 3 वर्षापासून ही जी मंडळी आहे ती आम्ही इथे येतो आहे। तर या संदर्भात अनेक काही गीतं आहेत। या ठिकाणी गुरुदेव सेवा मंडळाचे आमचे साखरकर साहेब, त्यांनी एक अतिशय सुंदर गाणं या संदर्भामध्ये निवडलेलं आहे, तर त्या गाण्याचा आपण आनंद घेऊ, आस्वाद घेऊ। साखरकर सर प्लीज चालू द्या। घे गे गे हरिनाम घे, माया सारी सोडून दे। घे गे गे हरिनाम घे, माया सारी सोडून दे।
नशिबाला हात लावणी लढचिल धाई धाई नशिबाला हात लावणी लढचिल धाई धाई या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी तू मानशील घरदार तू म्हणशील घरदार हे येतेच राहील सार मेल्यावरती आपले घर गावाच्या बाहेर मेल्यावरती आपले घर गावाच्या बाहेर घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे नशिबाला हात लावणी लढशील धाई धाई या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी तू म्हणशील बायको पोर तू म्हणशील बायको पोर ते तुझ्या मागचे चोर ते तुझ्या मागचे चोर मेल्यावरती खापर फोडती तुझ्या माथ्यावर मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे नशिबाला हात लावणी लढशील धाई धाई या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी तू म्हणशील पैसा अडका तू म्हणशील पैसा अडका हा येतेच राहील सडका येत राहील सडका मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मळका मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मळका घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे घे 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 पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी मने तुकड्या घोडे हत्ती क्षणात होईल माती क्षणात होईल माती रावण मेला लंक जळाली अशीच आपली गती रावण मेला लंक जळाली अशीच आपली गती घे 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 जरा हरिनाम घे माया सारी सोडून दे घे 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 जरा हरिनाम घे माया सारी सोडून दे नशिबाला हात लावणी लढशील धाई धाई या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी। हेलो दोस्तों, देखा आपने हमारे मित्रों ने कहा है कि आपके पास में कम दिन है, आनंद से रहना है, पैसा संपत्ति अंत में किसी भी काम की नहीं है। ये परिवार, ये इतना लंबा चौड़ा अपना व्यवहार सब कुछ यहीं पर छोड़कर जाना है। इसलिए हमने किसी का भी नाम लेना चाहिए, हरि नाम लो या किसी का भी नाम लो, लेकिन स्वस्थ रहो, मस्त रहो, प्यार से रहो, सबसे मिलजुल कर रहो, क्योंकि आपके पास में अभी बैलेंस कम है दोस्तों। इसलिए बैलेंस यदि कम होता है तो आपको अच्छे से उसका खर्च करना पड़ता है। हमारे पास में कुछ दिन बचे हैं, इसलिए हमने प्यार से रहना चाहिए, मोहब्बत से रहना चाहिए, भाईचारे से रहना चाहिए। इस घमंड को छोड़ देना चाहिए, मोह माया लालच क्रोध इसको भी छोड़ देना चाहिए, अच्छे से रहना चाहिए। बस यही इन्होंने हमें इस गीत के माध्यम से बता दिया है। और इस गीत के रचयिता थे हमारे राष्ट्र संत तुगड़ो जी महाराज के ये बोल है, और उन्होंने कितना अच्छा लिखा है, इसमें हमने सब कुछ देखना चाहिए। बस ये वीडियो यदि आपको अच्छा लगता है, सभी का कार्य अच्छा लगता है, तो मेरे चैनल को सब्सक्राइब कीजिए, वीडियो को लाइक कीजिए। और हम हैं आज वैकुंठ स्मशान भूमि में, वो आपके सामने प्रस्तुत किया है। धन्यवाद।